हिंदू नववर्षानिमित्त विश्व हिंदू महासंघ भारत सोलापूरच्या वतीने आयोजित भव्य स्वागत, भगवा ध्वजवंदन, धर्म संरक्षण संकल्प सोहळा व कार्यकारिणी नियुक्ती कार्यक्रम उत्साहात पार पडला। क्रांती चौक चाटी गल्ली येथे झालेल्या या कार्यक्रमात श्री रंगनाथ बापूजी बंग यांच्या हस्ते भगवा ध्वजवंदन करण्यात आले। तसेच प्रदीप सिंग राजपूत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत धर्म, संस्कृती व राष्ट्रहितासाठी संघटित राहण्याचे आवाहन केले। कार्यक्रमाला नंदकिशोर झंवर, सतीश आनंदकर, मल्लीनाथ शहाबादे, गजानन धरणे, सुयश खानापुरे, कपिल कोळी, उपेंद्र दासरी, सागर तांबोळकर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। यावेळी नवीन कार्यकारिणी जाहीर करून पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। जय श्रीरामच्या घोषणांनी परिसर दुमदुमला असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। विश्व हिंदू महासंघ भारत महाराष्ट्र प्रदेश सोलापूर जिल्हा व शहर त्याचे सन्माननीय अध्यक्ष सर्व पदाधिकारी आज या ठिकाणी हिंदू वर्षाच्या निमित्तानं या कार्यक्रमामध्ये समस्त हिंदू बांधव सालाबादप्रमाणे यावर्षी देखील या ठिकाणी नववर्षाच्या हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी विश्व हिंदू महासंघाच्या वतीनं हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी सर्वप्रथम या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा देतो। आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला असं सांगावंसं वाटतं की विश्व हिंदू महासंघ भारत त्याच्या शाखा या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये तर अखंड भारतामध्ये या ठिकाणी स्थापन झाल्या पाहिजे। आज या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये चाटी गल्ली या भागामध्ये या ठिकाणी हिंदू बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे। असं सोलापूर शहरामध्ये जवळपास 102 वार्ड आहेत। प्रत्येक वार्डामध्ये या पद्धतीने या शाखा स्थापित झाल्या पाहिजेत। प्रत्येक वार्डामध्ये या ठिकाणी तिथल्या बांधवांनी एकत्र येऊन असं हिंदू बांधवांना त्या त्या भागातील शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम आयोजित केला पाहिजे। त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं व आवश्यक आहे। फक्त विश्व हिंदू महासंघ किंवा हिंदुत्ववादी संघटनांनी या गोष्टी करून चालणार नाही, तर समस्त हिंदू समाज बांधवांनी या ठिकाणी एकत्रित येऊन अशा काम करणाऱ्या संघटनांमध्ये स्वतःहून सामील झालं पाहिजे। आपल्याला सामील होणं शक्य नसेल तर त्या संघटनांना आपण पाठबळ दिलं पाहिजे। त्या ठिकाणी त्यांना ज्या काही गोष्टी कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आवश्यक असतील त्या सर्व गोष्टींचा पाठपुरावा त्यांनी करून त्या सर्व गोष्टी पुरवल्या पाहिजेत। त्याशिवाय या देशामध्ये, या जगामध्ये हिंदू राष्ट्राची निर्मिती होणं शक्य नाही आहे। जर हिंदू राष्ट्राची निर्मिती या ठिकाणी लवकर व्हावी असं वाटत असेल तर समस्त जगातील हिंदू बांधवांनी एकत्रित येऊन या ठिकाणी सर्व हिंदुत्ववादी संघटनांना पाठबळ देऊन हिंदू राष्ट्र निर्मितीसाठी सहकार्य केलं पाहिजे असं मी या ठिकाणी या निमित्ताने 2 शब्द व्यक्त करतो। मला इथं बोलवून माझा सन्मान केला त्याबद्दल संयोजकाचे आभार व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्व हिंदू बांधवांना उपस्थित सगळे मान्यवर आलेले मान्यवरांचा मी आभार व्यक्त करतोय आणि इथे माझं संपूर्ण ऐकून गेले।